10वीच्या विद्यार्थ्यांसह शाळेच्या सहली दरम्यान रोमॅन्टिक पोज देत फोटो काढणाऱ्या एका शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यावरून कर्नाटकातील मुरुगमल्ला व्हिलेज गव्हर्नमेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आले। कथित फोटोशूट चिकबल्लापूर येथे एका शैक्षणिक सहली दरम्यान घडले। फोटोमध्ये मुख्याध्यापिका विद्यार्थ्याला मिठी मारताना चुंबन घेताना दिसत आहे। एका फोटोमध्ये त्याने तिला वर उचलले आहे आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक वापरकर्त्यांद्वारे हे फोटो शेअर करण्यात आले होते। यावरून पालकांनी सुद्धा प्रचंड संताप व्यक्त केला होता, तर अनेकांनी मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती। अमित सिंग राजावत या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोला कॅप्शन देत युजरने म्हटले होते की एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत। कर्नाटकातील मुरुगमल्ला चिकबल्लापूर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसह सरकारी शाळेतील शिक्षकाचे रोमॅन्टिक फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। या प्रकरणी मुख्याध्यापिकेच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर BEO कडे केलेली आहे। दरम्यान तक्रार प्राप्त झाल्यानंतर BEO व्ही उमादेवी यांनी शाळेला भेट दिली आणि चौकशी केली। त्यानंतर शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे। चिकबल्लापूर जिल्हा शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी BEOच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई केल्याचं वृत्त आहे। सार्वजनिक सूचना उपसंचालक DDPI बैलानजीब अप्पा यांनी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्याचा आदेश जारी केला होता। शाळेच्या अधिकाऱ्यांनी फोटोशूटबद्दल विचारले असता तिने त्यांना सांगितले की हे आई मुलाचे नाते आहे आणि त्याच भावनेतून त्यांनी पोज दिल्या होत्या। विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनी दावा केला आहे की फोटो खासगी होते आणि लीक झाले, त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे।